नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, केंद्रीय विद्यालय संघटना व नवोदय विद्यालय समितीमार्फत 14,967 जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो. या भरतीमध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना ही भरती देता येणार आहे याविषयीची आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आजपासून नवनवीन भारताचे व्हिडिओ सादर करणार आहे. तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आपण प्रत्येक भरतीचे अपडेट दिल्यानंतर त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण या YouTube चॅनलच्या माध्यमातून डेली लाईव्ह वरून व व्हिडिओ टाकून त्याची कसा फॉर्मेट राहणार आहे याविषयीची माहिती आपण देणार आहोत. चला व्हिडिओला आपल्या सुरुवात करू. मित्रांनो, ही भरती आपण पाहिली असेल केंद्रीय विद्यालय संघटना व नवोदय विद्यालय समितीच्या मार्फत मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण खाली पाहू. भरती प्रवेश पत्र 14 नोव्हेंबरला निघालेलं आहे आणि निकाल 14 नोव्हेंबर 2025 ला याची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे. जागा आहे 14,967. पद मित्रांनो तुम्ही बघू शकता. पदाचे नाव आहे असिस्टंट कमिशनर. 8 पद आहे मित्रांनो. 2 नंबरला प्रिन्सिपल नावाने पद आहे मित्रांनो. 134 पद आहे. त्यानंतर 3 नंबरला आहे व्हाईस प्रिन्सिपल. 58 पद आहे. 4 नंबरला पदव्युत्तर शिक्षक PGT 1,465 जागा आहे मित्रांनो. 5 नंबरला आहे प्रशिक्षित पदवी शिक्षक TGT 2,754 जागा आहे. 6 नंबरला आहे लायब्रेरियन 147 जागा आहे. त्यानंतर 7 नंबरला आहे प्राथमिक शिक्षक PRTS प्राथमिक शिक्षक त्यासाठी 3,365 जागा आहे. 8 नंबरला आहे ॲडमिन स्टोर ऑफिसर त्यासाठी 12 जागा आहे. 9 नंबरला आहे फायनान्स ऑफिसर त्यासाठी 5 जागा आहे. 10 नंबरला आहे असिस्टंट इंजिनियर त्यासाठी 2 जागा आहे. 11 नंबरला आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर त्यासाठी 74 जागा आहे. 12 नंबरला आहे ज्युनियर ट्रायलेटर त्यासाठी 8 जागा आहे. 13 नंबरला आहे सिनियर सेक्रेटरीट असिस्टंट त्यासाठी 288 जागा आहे. 14 नंबरला आहे मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट त्यासाठी 714 जागा आहे. 15 नंबरला आहे स्टेनो ग्रँड 1 त्यासाठी 13 जागा आहे आणि 16 नंबरला आहे स्टेनो ग्रँड सेकंड त्यासाठी 57 जागा आहे. टोटल मित्रांनो तुम्हाला आहे ना KBS यामध्ये म्हणजे केंद्रीय विद्यालय संघटना यामध्ये टोटल 9,126 जागा आहे. आता मित्रांनो आपण NVS म्हणजे नवोदय विद्यालय समिती यांच्या अंतर्गत किती जागा आहेत ते पहा मित्रांनो. असिस्टंट कमिशन साठी 9 जागा आहे. प्रिन्सिपल साठी 93 जागा आहे. पदव्युत्तर शिक्षक PGT 1,513 जागा आहे. पदव्युत्तर शिक्षक त्यासाठी पदव्युत्तर शिक्षक मॉडर्न इंडियन लँग्वेज 18 जागा आहेत. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक त्यासाठी 2,978 जागा आहे. 22 नंबरला आहे प्रशिक्षित पदवी शिक्षक थर्ड लँग्वेज त्यासाठी 4,000 त्यासाठी 443 जागा आहे. 23 नंबरला आहे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट 46 जागा आहे. 4 नंबरला आहे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट 552 जागा आहे. 25 नंबरला आहे लॅब अटेंडंट 165 जागा आहे. 26 नंबरला आहे टास्किंग स्टाफ MTS 24 जागा आहे. यासाठी मित्रांनो पात्रता तुम्ही बघू शकता इथं. पद 1 क्रमांकासाठी काय पात्रता आहे, पद 2 साठी काय आहे, पद 3 साठी काय आहे, संपूर्ण माहिती इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणता अभ्यास राहील याविषयीची माहिती आपण पुढील व्हिडिओ देणार आहे. तुम्ही सध्या ही बातमी बघू शकता मित्रांनो. बातमी नाही मित्रांनो, ही वेबसाईटच्या माध्यमातून प्रत्येक पदाला किती वय आहे, कितीपासून कितीपर्यंत सर्व माहिती इथं दिलेली आहे. संपूर्ण भारताभरात हा फॉर्म भरले जाणार आहे आणि फॉर्मची फी आहे 1,700 रुपये. SC ST PWD त्यांच्यासाठी 500 रुपये आहे. परीक्षा ही ऑनलाईन होणार आहे. परीक्षा नंतर कळवण्यात येणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.